तर मला तोपर्यंत माहित नव्हतं मी काय लिहिलंय ते. मग ती एकांकिका इंटर कॉलेजिएटला खूप चांगली झाली वगैरे वगैरे. तर मग त्यामुळे सरांचं त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, नाटकच नाही तर सगळ्या दृक कलांच्या बाबतीमध्ये. आणि मग ना आम्ही नाटकं पाहायला लागलो जाणतेपणी, चित्रपट पाहायला लागलो जाणतेपणी. तर ह्या सगळ्याचा पुढच्या प्रवासाला खूप मोठा फायदा झाला. त्यामुळे हे सगळे सर मंडळी, बोंद्रे सरांसारखे सर, त्याच्यानंतर विनायक पडवळ नावाचा एक दिग्दर्शक होता, त्याचा आमचा ग्रुप होता संकल्प नावाचा. मग आम्ही भरतशास्त्र नावाचं एक नाट्यविषयक मासिक सुरू केलं, ज्याचा मी 10 वर्ष सहसंपादक होतो. आणि त्यामुळे त्या काळामध्ये मासिक चालवणं म्हणजे काय, त्या काळामध्ये जाहिराती मिळवणं म्हणजे काय, तोट्यातलं मासिक चालवणं म्हणजे काय, लोकांच्याकडून मटेरियल कसं गोळा करायचं, खूप ओळखी झाल्या या क्षेत्रातल्या. आम्ही स्पंदन नावाचा दिवाळी अंक काढायचो. त्या काळामध्ये खिळे जुळवून दिवाळी अंक काढणं म्हणजे काय, खूप खूप कठीण होतं. अलिबागला छपाई व्हायची वगैरे, काय वाटेल ते होतं. तर ते आम्ही अंक काढले स्पंदनचे, त्याच्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये ओळखी झाल्या. तर खूप मोठं एक्सपोजर मला मिळालं. म्हणून मला असं वाटतं, मला नेहमी असं वाटतं की मला जर कुठली 10 वर्ष परत पाहिजे असतील तर माझ्या हॉस्टेलची फर्स्ट MBBS पासून MD पास होईपर्यंत. कारण त्या वर्षांनी मला पूर्ण आयुष्याच्यासाठी पुढे टिकेल असं खूप इंधन दिलं. ही जी तुम्ही मुसाफिरी केलीत ना प्रत्येक क्षेत्रात, ती तुमच्या आयोजनामध्ये आता दिसते. वेद सारखे 16 वर्ष आता तुम्ही ही परिषद घेता आहात, किंवा द्विज पुरस्काराला तुम्ही सुरुवात केलीत, IPH सांभाळत आहात आणि त्याबरोबरीने काही कार्यक्रम उभे करत आहात. तर या तुमच्या आयोजनाच्या गुणाबद्दल तुमच्या एका मित्राने आमच्याकडे कौतुक व्यक्त केलेलं आहे, जो मित्र तुमच्या समोर सुद्धा बसलेला आहे. त्या मित्राला आपण या ध्वनी चित्रफितीत पाहूया. डॉक्टर अच्युत गोडबोले. मैत्री व्हायला मला वाटतं झाली असावी. ती मैत्री जी झाली ती म्हणजे त्यांनी पहिल्यांदा त्याच्या वेद नावाच्या कार्यक्रमाला जेव्हा मला जज म्हणून बोलवलं, त्यावेळेला आमची खरी म्हणजे मैत्री झाली. आनंद ज्या तऱ्हेने बोलायचा, म्हणजे आनंद हा नावासारखाच आहे की त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं, की त्याला मी खूप वेगवेगळ्या परिस्थितीतनं जाताना बघितलेलं आहे. म्हणजे वैयक्तिक दुःखातनं जाताना, वैयक्तिक पातळीवरती अनेक संकटांना तोंड देत असताना पाहिलेलं आहे. पण तरी त्या चेहऱ्यावरचा आनंद हा त्याच्या नावाप्रमाणे कधी ओसंडताना मी बघितलेलं नाही. आता 20-25 वर्ष CEO म्हणून जगभरच्या कंपन्या चालवताना मॅनेजमेंटचे जे काही मला अनुभव आले, त्यातले अनेक गुण खरं म्हणजे आनंदमध्ये मी बघितले. आनंद CEO नसताना सुद्धा खरं म्हणजे आनंदमध्ये एक मॅनेजमेंटच्या व्यवस्थापनाच्या ज्या काही कॅपेबिलिटीज आहेत, म्हणजे पुलंच्या नारायणासारखं पासून ते मोठमोठ्या फायनान्शियल गोष्टींपासून ते सगळं जो ज्या तऱ्हेने मॅनेज आणि ऑर्गनाईज करतो, हे माझ्यामध्ये व्यवस्थापनातलं एक अतिशय चांगला धडा होऊ शकेल असं मला स्वतःला त्यावेळी वाटलं. आनंदच्या IPH संस्थेची आणि तो आणखीन जिथे अतिशय त्याचा सहभाग आहे ते म्हणजे मुक्तांगण, त्याचं आणि अनिल अवचटचं, या दोघांशी माझा खूप जवळचा संबंध आहे. अतिशय मैत्रीपूर्ण संबंध या दोघांचे माझे आहेत. मग मुक्तांगणमध्ये गेलो, दिवसभर त्याचं सगळं काम बघितलं. आणि त्या वेळेला आनंदची मला एक सोशल कमिटमेंट म्हणजे सामाजिक जाणीव जी आहे ती मला लक्षात आली. की आपण नेहमी गांधीगिरीच्या गोष्टी करतो, पण आनंदमध्ये तो भरलेला आहे. IPH मध्ये जेव्हा गेलो तेव्हा मला हाच अनुभव आला. तिथे एक हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनमध्ये अनेक मुली अतिशय नैराश्याने ग्रासलेले, आत्महत्या करायला निघालेल्या अनेक लोकांशी बोलत होत्या आणि त्याचा अनुभव आम्हाला सांगत होत्या. त्यांना आनंद जे काही मार्गदर्शन करत होता. पाश्चिमात्य देशात अशा हेल्पलाईन मी बघितलेल्या होत्या, पण भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या हेल्पलाईन खूप कमी होत्या त्या काळात तरी. आणि आनंदचं त्यावेळी पायोनियरिंग काम आहे असं मला वाटतं नेहमी. आम्ही अनेक संध्याकाळी एकत्र काढलेल्या आहेत. त्याच्या घरी मी जेवलेलो, त्याच्या घरी राहिलेलो आहे, 3-3 वाजेपर्यंत गप्पा मारलेल्या आहेत. आम्ही त्याच्या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातली सुखदुःख आम्ही शेअर केलेली आहेत. कारण मला कल्पना आहे की तो कुठल्या अवस्थेतनं जाऊन सुद्धा अतिशय आनंदी वृत्तीने या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स हा कसा साधतो ह्याचं मला नेहमीच कौतुक वाटलेलं आहे. मला असं वाटतं की आनंदला अजून खूप प्रवास करायचा आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. तुम्हाला काय म्हणतात प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे. नाही, काय संगणक नाही, तो भयंकर पार्शल मित्र गोड बोले का तुमच्या गोड बोले. डॉक्टर मला थँक्स अच्युत, आलाय तो आज इकडे इतक्या आठवणीनं. आणि बाराखडी दिवसेच्या वतीने मी पण आभार मानते, कारण कार्यक्रम रंजक होण्याच्या दृष्टीने पण त्याच व्यक्तीवर योग्य प्रकारे प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या या व्यक्ती आम्हाला भेटल्या.
आणि आम्हाला तुमच्या अंतरंगात डोकवायला मदत झाली. त्यांनी आयोजन आणि मॅनेजमेंट वरती तो बोलला म्हणून थोडंसं बोलतो मी की आमचे जे आयपीएसचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये खरोखरच आयोजन हे खूप चांगल्या पद्धतीने असतं आणि मला या बाराखडी दिलसेमध्ये सुद्धा ते आवडतं की त्यामध्ये हे आयोजन खूप नेटकं आणि चांगलं असतं. तर ते करण्याच्यासाठी म्हणजे नेहमी ना स्वयंसेवी संस्था असं म्हटलं की खूप ढिसाळपणा असं एक धरलं जातं. तर ते खरं म्हणजे नसलं पाहिजे की स्वयंसेवी संस्था सुद्धा व्यवस्थापनाची तत्व वापरून आपल्याला चालवता आली पाहिजे. तर असा एक प्रयत्न आमचा राहतो, आमच्या सगळ्या टीमचा राहतो की ज्याच्यामुळं आपण चांगले रेखीव देखणे कार्यक्रम करू शकतो. तर त्यामुळे त्याच्याबद्दल अच्युतकडून मला सर्टिफिकेट मिळालं, आमच्या सगळ्या टीमला सर्टिफिकेट मिळालं, त्याच्याबद्दल खूप छान वाटलं मला. आणि याची कोणीतरी नोंद घेत असतं हे बाराखडी दिवसेना पण समजलं की आपल्याला असे कार्यक्रम करायचे. पुढचा माझा प्रश्न असा आहे की संपूर्णच आयुष्य आनंद आहे आणि यश आहे, त्याला सगळंच सोपं आहे असं आत्ता वाटतं, पण तुम्ही मागे डोकावताना लक्षात येतं पटकन बोलून गेलात MBBS ला मी फेल झालो. हो, मग त्यावेळेला तुम्ही या नैराश्यातनं बाहेर पडायला कोणत्या मानसोपचार तज्ञाकडे गेला होता? हो, सुदैवानं ना त्यावेळेला त्या नैराश्यातून बाहेर मला माझ्या वडिलांनी काढलं बरं का. काय आहे ना, MBBS पर्यंतचा माझा प्रवास, अकॅडमिक प्रवास, शैक्षणिक प्रवास खूप छान झाला होता आणि MBBS ला मी फेल होईन असं वाटलं नव्हतं आणि तो सुद्धा मेडिसिन नावाच्या माझ्या आवडत्या विषयात प्रॅक्टिकलमध्ये. आणि थोडा ना मी माझ्या गाढवपणामुळेच फेल झालो. प्रत्येक जण आपापल्या गाढवपणाची किंमत भोगतोच, तर तशी मी भोगली तिकडे. म्हणजे काय झालं की मला कॉन्फिडन्स होता, जरा ओव्हर कॉन्फिडन्सच होता. आणि ज्या परीक्षक बाई होत्या तर त्यांना असं वाटलं की माझी परीक्षा माझ्याच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला आधीच ती केस आणि ते डायग्नोसिस सगळं कळलंय आणि मी असं म्हणजे पोपटपंची करतोय आधीच. तर तसं त्याने मला सांगितलं. तर मी असं त्यांना म्हणालो की म्हणजे इंग्रजीत असं म्हणालो, म्हणजे कसं मूर्तिमंत गाढवपणा बघा. मी त्यांना असं म्हणालो की इव्हन इफ फॉर द सेक ऑफ डिबेट वी टेक इट दॅट आय नो द केस, स्टील यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन अँड आय विल आन्सर इट. त्या ठिकाणी मूर्तिमंत गाढवपणा होता ना. तर तो मी केला आणि त्याचं फळ मिळालं मला की त्याच बाई मला 60 मार्काची ती लॉंग केस होती, त्यांनी मला 60 पैकी 6 मार्क दिले. त्याच बाई मला 40 मार्काच्या व्हायवाला आल्या, त्यांनी 40त 4 मार्क दिले, म्हणजे 100त मला मार्क मिळाले 10. उरलेल्या 100त 200 मार्काची परीक्षा होती, मला मिळाले 79 आणि हे 10 मिळून झाले 89. 90 मिळाले असते ना तर 10 मार्क ग्रेस मिळाले असते आणि 100ला पासिंग होतं. 89 मिळाल्यामुळे ग्रेस मार्क मिळाले नाहीत आणि मी फेल झालो.